नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत आषाढी एकादशी निमित्त मी काय काय केलेलं आहे त्याच्यासोबतचा हा थोडासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे। जर तुम्हाला माझ्या काही चांगल्या गोष्टी आवडल्या तर नक्की घेण्याचा प्रयत्न करा आणि जर नाहीच आवडल्या काही तर सोडून द्या। सगळ्यात पहिले मी सकाळी उठल्याच्या नंतर स्नान वगैरे झालं की त्याच्या आधी झाडू वगैरे मारून घेत असते, नंतर स्नान करते आणि मग म्हटलं थोडंसं आज पूजा करायची आहे तर आपण थोडंसं लिंबू हळद आणि गोमूत्र टाकून दरवाजा साफ करून घ्यावा। त्यामुळे थोडंसं दारात पूजा मारून घेतला आणि त्यानंतर दारामध्ये आज म्हणजे देवशयनी एकादशीच्या निमित्ताने आपण दर 4 महिने म्हणजे चातुर्मास सुरू होतो तर 4 महिने आपण गोपद्म काढायचे असतात तुळशीजवळ। त्याची रांगोळी नित्यनियमाने काढायची आणि नाही जर देवासमोर काढता आली तर तुळशीसमोर काढा किंवा अंगणामध्ये आपण जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा जरी छापा ठेवून दिला तरी चालतो। तर हा म्हणजे आज आहे देवशयनी एकादशी आणि त्यानिमित्ताने चातुर्मास सुरू होत असतो। म्हणजे भगवान विष्णू हे शयन करत असतात तर चातुर्मासामध्ये जेव्हा देव झोपतात त्यावेळेस आपले जे सत्कर्म आहेत आपल्या उपवास व्रत वैकल्ये या चातुर्मासामध्ये जास्त असतात। ते कशामुळे तर जेव्हा जगाचा पालन करता हा आराम करत आहे तेव्हा आपल्याला आपली ऊर्जा निर्माण करून आपलं संरक्षण करता आलं पाहिजे, यासाठी या चातुर्मासामध्ये व्रत वैकल्ये केली जातात। मग घराची साफसफाई म्हणा किंवा व्यवस्थित सण समारंभ या दिवसात जास्त असतात। श्रावण महिना येतो, त्यानंतर रक्षाबंधन असतं। हे असे जे सण आहेत ते यासाठी असतात की आपण त्यानिमित्ताने घरामध्ये सजावटी करावी, घराची साफसफाई व्हावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो महिना असतो पावसाळा सुरू होतो, अगदी मनाला प्रसन्न करणारं वातावरण असतं। मग त्यामध्ये आपण जर छान असं दारामध्ये रांगोळी वगैरे काढली, मी दुसरं काही करत नाही, फक्त अगदी साधे माझ्याकडे छापे आहेत ते टाकत असते आणि हळदी कुंकू वाहत असते, बाकी दुसरं काही करत नाही। परंतु आवर्जून चातुर्मासामध्ये गोपद्म ही काढलेली असावीत असं सांगितलेलं आहे केंद्रामध्ये। आणि दारामध्ये बघा कुंडीमध्ये छान गुलाब असा आज आलेला आहे, खूप सुंदर दार दिसत होतं, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हा आनंदाचा क्षण शेअर केला जावा, म्हणून हा व्हिडिओ शेअर करत आहे। जर माझ्या ताईंना मैत्रिणींना जर आवडला माझा व्हिडिओ तर मनापासून लाईक करायला विसरू नका आणि जर नाहीच आवडला तर हरकत नाही, सोडून द्या। पण मला असं वाटतं की आपण जर काही चांगलं करू शकत असो तर नक्कीच चांगल्या गोष्टी ह्या शेअर केल्या जाव्यात, म्हणून माझा उद्देश असतो तुमच्यासोबत शेअर करण्याचा। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल की मी जॉब करते, त्यामुळे मला डेली ब्लॉग टाकणं होत नाहीत। माझा जेव्हा कधी मला वेळ मिळेल तेव्हा मी थोडंफार शूट करत असते, त्यामध्येच मी झाडांची काळजी घेते, घराची साफसफाई, माझ्या घरामध्ये फर्निचर वगैरे नाही आहे त्याच्यामुळं सामान ऑर्गनाईज करण्याचं काम मलाच करावं लागतं, कारण अजून सगळे ठेपे वगैरे सामानाची जिथली तिथं झालेली नाहीत, त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात। मग असं सणाला वगैरे मी दारामध्ये जे काही झाडं लावलेली आहेत ते छान वाटतं मला अंगणामध्ये आणि मस्त असं श्रीयंत्राची रांगोळी काढलेली आहे। कलर नाही आहेत त्यामुळे फक्त हळदी कुंकू वगैरे वाहिलेलं आहे। आणि सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर अंगणात मी आधी तुळशी पूजा करत असते, त्याच्यानंतर महादेवाची पूजा करत असते आणि रांगोळी वगैरे काढली, धूपदीप दाखवला की मग सकाळची सुरुवात होत असते। मला ह्या गोष्टी करायला फार आवडतात आणि यानं एक फायदा होतो, आपल्या डोक्यात काही गणगण असेल, टेन्शन असेल तर सगळं काही रिलीफ होतं, एकदम रिलॅक्स वाटतं आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात बसल्याच्या नंतर मग कळतं की किती छान आहे निसर्ग, की तो आपल्याला किती गोष्टी शिकवतो। बघा उन्हाळ्यात गेल्याच्या नंतर पावसाळा येतो, म्हणजे बऱ्याच जणांच्या आयुष्यात जेव्हा दुःखाचे दिवस गेल्याच्या नंतर वसंत ऋतूचं आगमन होतं, तशा प्रकारे म्हणजे सुखाचे दिवस यायला सुरुवात होत असते। हेच तर निसर्ग आपल्याला शिकवत असतो। त्यामुळे प्रत्येक गोष्ट दम धरून व्यवस्थित अशी चांगल्या पद्धतीने आपल्याकडून दुसऱ्याला काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन जर बऱ्यापैकी कामं केली तर सगळ्यांनाच मला तरी वाटतं की ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो। आणि मला ह्या गोष्टी झाडामध्ये राहायला ह्या खूप आवडतात आणि मी शाळेमध्ये जाते त्यामुळे मला बऱ्यापैकी वेळ माझा शाळेमध्ये मुलांमध्येच जातो।
आणि आलेल्या कामामध्ये घरकाम भरपूर असतं, म्हणून मला इकडे तिकडे मी जास्त काही वेळ कोणासोबतही स्पेंड करत नाही. मला जास्त मैत्रिणी वगैरे नाही आहेत. माझा जेवढा काही वेळ आहे, माझं जग, माझी फॅमिली, हे एवढंच माझं खूप मर्यादित आहे. चातुर्मास हा खूप पावन असा महिना आहे. म्हणजे 4 महिन्याचा जो असतो तो चातुर्मास असतो. चातुर्मासामध्ये आजच्या म्हणजे आषाढी एकादशीपासून देवशयनी एकादशी जिला म्हणतात, ते कार्तिकी एकादशीपर्यंत, देव उठणी एकादशीपर्यंत हे 4 महिने भगवान श्री विष्णू हे शयन अवस्थेमध्ये असतात. त्या दिवसामध्ये जे काही व्रतवैकल्ये केली जातात ते आपल्या भोवती सुरक्षेचं कवच करण्यासाठी केले जातात. आणि बऱ्याचपैकी गृहिणी म्हणजे एकभुक्त राहणे, रोज तुळशीला दिवा लावणे, हे चातुर्मासामधले व्रत असतात. म्हणजे कुणी तूप खाणं सोडून देतं, कुणी एकाच वेळेला जेवण करतं. आणि आज माझं घरातलं लक्ष्मी कमळ जे आहे ते खूप छान असं फुललेलं होतं. मला खूप आवडलं, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. आणि जे काही व्रत वगैरे केलेले असतात, म्हणजे बरेच जण काय करतात, त्या चातुर्मासामध्ये तूप खात नाही, कोणी तेल खात नाही, कोणी वांगं खात नाही. आमच्याकडे वांगं जास्त खात नाही, कारण चातुर्मासामध्ये वांगं न खाण्याचा नियम पकडला जातो. आणि आज होती एकादशीमुळे म्हटलं उपवासाचा पदार्थ बनवला जावा. तर आज मी काय केलं, दिवसभर सगळ्यांनाच उपवास पकडणार म्हटलं बटाट्याची भाजी उपवासाची करता येईल आणि त्याच्यासोबत जी भगरीची दशमी असते ती खाण्यासाठी बनवता येईल. म्हणजे बटाट्याची भाजी, तिच्यामध्ये फक्त काय केलं, शेंगदाणे भाजून मिक्सरमधून काढले आणि हिरवी मिरची टाकली, त्याबरोबरच बटाटे आणि मीठ टाकलेलं आहे आणि पाणी. बाकी दुसरं काहीही उपवासाला चालत नाही आमच्याकडे, म्हणून एवढंच टाकलेलं आहे. आणि त्याच्यासोबत म्हणजे शेंगदाण्याच्या तेलामध्ये फोडणी दिलेली आहे. कुकर लावून आपण छान अशी बटाट्याची भाजी मी बनवलेली आहे. त्याचबरोबर केलेल्या आहेत भगरीच्या दशम्या. आता ही भगर जी आपण खूप कमी खातो, म्हणजे उपवासाच्या वेळेसच शक्यतो खाल्ली जाते. मग म्हटलं आज आपण त्यानिमित्ताने तरी भगरीची दशमी खाण्यात यावी, कारण बघा सगळीकडं धान्य ही खाण्यात आली पाहिजेत. त्यासाठी म्हटलं आज भगरीची दशमी करावी. अगदी बाजरीच्या भाकरीसारखीच ही दशमी केली जाते, पण बऱ्याच जणींना थोडं भगरीची दशमी करायला जड जात असेल तर काय करायचं, म्हणजे जर खूपच अशी करताना जर व्यवस्थित नसेल होत तर गरम पाणी करून टाकायचं. आणि मी काय केलं, जेव्हा दळून आणली त्याच वेळेस शाबू त्याच्यामध्ये थोडासा दळून आणताना टाकला होता, म्हणजे जो चिकटपणा असतो त्यामुळे भगरीची दशमी खूप चांगली बनली जाते. जर तुमची दशमी व्यवस्थित जमत नसेल तर काय करायचं, दशमीचं पीठ जेव्हा तुम्ही दळून आणाल त्यावेळेस साबुदाणा थोडासा वाटीभर टाकून द्यायचा त्याच्यामध्ये, म्हणजे जो असा चिकटपणा आहे कसदार तो येतो आणि मग दशमी ही मोडत नाही. अगदी छान अशा दशम्या तयार झालेल्या, त्याच्यासोबत बटाट्याची भाजी आणि एक हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा. अगदी छान उपवासाची तयारी झालेली आहे. आज छोटीशी देवपूजा केली होती. तुम्हाला माझा व्हिडिओ जर हा आवडला असेल तर मनापासून लाईक करायला विसरू नका. आणि हो, एवढा व्हिडिओ वेळ काढून बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.